खतरों का खिलाडी असं घेतलं जातं ते प्रकाश बनकर आखाडा क्रमांक 1 माती विभागावरती दुसरी महाराष्ट्र केसरी गदा तानाजी बनकर तिसरी गदा छोटे व्यवसाय पकडणारी एकूण 9 गदा आहेत। 1980 ला पहिली इस्माईल शेख, 1987 तानाजी बनकर, 88 रावसाहेब मगर, 92 अप्पालाल शेख, 2002 कुणालाल शेख, 2004 छत्रपती शेख, समाधान कोडके, 18 बाळाराम पेशेकारी, 23 चंद्र शेख। आता 9 महाराष्ट्र केसरीचा तर विद्यमान हा कुस्तीचं आधार म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे। त्या महाराष्ट्राचे जवळजवळ 47 महाराष्ट्र केसरी झालेले आहेत। त्या युवराज पाटील 17व्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली व त्यांना महाराष्ट्र राज्य तत्कालीन कुस्तीगीर परिषदेनं कुस्ती सम्राट हा पुरस्कार दिला आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शासकीय निमशासकीय आणि विविध संस्थांनी घेतलेल्या बहुचर्चित स्पर्धेमध्ये कुस्ती सम्राट अस्लम काजी यांनी विविध गदा पटकावल्या। लोकप्रियता एवढी करता गेली म्हणून महाराष्ट्राच्या पैलवानचा बहुमान केला अकलूज अधिवेशनमध्ये आणि कुस्ती सम्राट हा पुरस्कार 2 मल्लांना महाराष्ट्राच्या कुस्ती संघानं बहाल केल्या। ते अस्लम काजी पैलवान घेतले। या महाड तालुक्याचे सापटण्याचे या तालुक्याचा अनेक उत्साहला कुस्ती सम्राट अस्लम काजी वापरणारे आणि त्यांच्यावरती जिल्ह्याच्या कुस्तीगीर संघाची जबाबदारी महाराष्ट्राच्या प्रमुखांनी सोपवली आहे। प्रकाश बनकर अधिक करत आहे। आपली आघाडी कार्य परिवारावरती आबादी ठेवलेली आहे। अर्गिलेता त्याच्यामध्ये शिवरायांचा गुरुवाडी या तालुक्याचे कुस्तीकोच प्राध्यापक येणारे अशा विविध भागामध्ये ज्ञान असणारा एक लढाऊ परिवार संबंधाची भूमिका साकारत आहे। आणि दुसरा तुमचा गाडी क्रमांक 1 वरती ऋषिकेश पवार गाडी क्रमांक 1 साठी विश्रांती राहील। हा गाडी क्रमांक 1 हा कार्यक्रम फक्त 5 मिनिटांसाठी थांबेल। तोपर्यंत आपण लंचसाठी विश्रांती घेतो। पैरू माळी वाजता जे कुस्ती सम्राट अस्लम काजींच्या संघर्षाच्या कालखंडामध्ये जिथं उद्योगमुक्त कालखंड असतो त्या काळामध्ये या महिला कुस्तीपटूचे वडील जो संघर्ष मुलांच्या मध्ये राज्यात वेळ आणण्यासाठी सुरू आहे। एका मुलीनं या माढा तालुक्यामध्ये शालेय विभागामध्ये पराक्रम केलेला आहे। 143 कोटीच्या देशाचं मिडल या सोलापूर जिल्ह्याला माढा तालुक्याला कोंडू गावाला मिळवून दिलेला आहे। अण्णा बोले वटपडी तात्या बोले आणि संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे। गावात हेकर वस्तू झालेली आहे। भारत पांढरे आलेले आहे।